पुण्यात अतिवृष्टीने पांझरा नदीला पूर, पाणीपुरवठा यंत्रणा ठप्प, नागरिकांना 2 दिवस पाणी जपून वापरण्याचे मनपा आयुक्तांचे आवाहन। धुळे महानगरपालिका क्षेत्र आणि आजूबाजूच्या परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या पांझरा नदीला मोठा पूर आला आहे। या पुरामुळे नदीवरील लहान पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला असून नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी विविध पूरग्रस्त भागांची आणि पाणी साचलेल्या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली। या पाहणी दरम्यान त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना साचलेल्या पाण्याचा तातडीने निचरा करण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सक्त सूचना दिल्या। तसेच नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत पाण्याच्या प्रवाहात जाऊ नये, पाण्याखाली गेलेल्या पुलावरून वाहने किंवा पायी प्रवास करण्याचे धाडस करू नये आणि आपल्या जीविताची काळजी घ्यावी, असे महत्त्वपूर्ण व प्रशासकीय आवाहन आयुक्त कापडणीस यांनी केले आहे। या अतिवृष्टीचा मोठा फटका शहराच्या पाणीपुरवठा यंत्रणेलाही बसला। तापी नदी आणि अन्य जलशुद्धीकरण केंद्रांवरील विद्युत यंत्रणा पावसामुळे कोलमडली असून तेथील वीज पुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठा प्रक्रियेत मोठा व्यत्यय निर्माण झाला आहे। परिणामी येत्या 2 दिवसांत धुळे महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्यावर ताण येण्याची शक्यता आहे। या आपत्कालीन परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत नागरिकांनी पुढील 2 दिवस पिण्याचे पाणी अत्यंत जपून आणि काटकसरीने वापरावे, असे आवाहन आयुक्त कापडणीस यांनी प्रशासनाच्या वतीने केले आहे। आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांचे सहकार्य आणि प्रशासकीय उपाययोजना याद्वारेच या संकटावर मात करणे शक्य असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। धुळे महानगरपालिका क्षेत्र आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे धुळे शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या पांझरा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे आणि पांझरा नदीमधला छोटा पूल या पाण्याखाली सद्यस्थितीमध्ये गेलेला आहे। धुळे महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना मी विनंती करेन की कोणीही या पाण्याच्या प्रवाहाच्या क्षेत्राजवळ जाऊ नये आणि ज्या पुलावरनं पाणी गेलेलं असेल त्या पुलावरनं पलीकडे जाण्याचा किंवा वाहन नेण्याचा प्रयत्न करू नये, आपल्या जीविताची काळजी घ्यावी। यासोबत या अतिवृष्टीमुळे तापी आणि दुसऱ्या जलशुद्धीकरण केंद्रावरची विद्युत यंत्रणा सुद्धा कोलमडलेली आहे, तिथला विद्युत पुरवठा बंद झालेला आहे। तर येणाऱ्या 2 दिवसात धुळे महानगरपालिका क्षेत्रातल्या सगळ्याच नागरिकांनी पिण्याचं पाणी जपून वापरावं, असंही मी या निमित्ताने आवाहन करतो।